ही पुण्यातली आपण दृश्य बघतोय। अजित पवार यांचा रोड शो आणि एका कार्यकर्त्यानं अजित पवार यांना पुष्पहार करण्यासाठी थेट क्रेननं एंट्री घेतलेली आहे। अजित पवार यांचा रोड शो काही दिवसांपासून आपण पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघतोय आणि अजित पवार यांच्या स्वागतासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते। कुठे मोठमोठाले पुष्पहार क्रेनच्या माध्यमातून आणले जात आहेत, मात्र आज या रोड शो दरम्यान एका कार्यकर्त्यानंच स्वतःला क्रेनला लटकवून घेतलंय आणि अजित पवार यांना पुष्पहार घातलाय आणि त्यांचं स्वागत केलंय। दररोज त्या भागातले उमेदवार आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी टू व्हीलरवरनं देखील या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होत आहेत आणि पुण्यातल्या या रोड शो दरम्यान राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं क्रेनला स्वतःला लटकवून घेऊन हातात हार आणि तोच अजित पवार यांना घालण्यासाठी हा स्टंट केलाय असं म्हणायला हरकत नाही। पुण्यामध्ये प्रचार जोरदार सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आणि याच प्रचार दौऱ्यादरम्यान एक गुलाबी रंगाची गाडी आपल्याला नेहमी दिसते आणि पुण्यातल्या या रोड शो दरम्यान अजित पवार यांच्या समर्थकांनं क्रेनला स्वतःला लटकवून हातात पुष्पहार घेऊन तो अजित पवार यांना घातलाय। हे दृश्य आहेत पुण्यातल्या रोड शो दरम्यानची। अजित पवार काही वेळापूर्वी जाहीरनामा प्रकाशित झाला दोन्ही राष्ट्रवादींचा पुण्यासाठी आणि लगेचच त्यांच्या प्रचार रॅलीला सुरुवात झाली आहे आणि या रॅली दरम्यान रोड शो दरम्यान एका कार्यकर्त्यानं हा हार घातलाय। त्यानंतर वाटेत वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या प्रभागात अजित पवार यांचं स्वागत केलं जातंय त्यांच्या समर्थकांकडनं कार्यकर्त्यांकडनं। तर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यानं अजित पवार यांचं स्वागत केल्याचं हे दृश्य आपण बघतोय। शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत यांचे समर्थक आहेत ते आणि त्यांनी अजित पवार यांची रॅली त्यांच्या कार्यालयाजवळ आलेली असताना अजित पवार यांना पुष्पगुच्छ दिलाय शिंदे गटाच्या तानाजी सावंत यांच्या समर्थकानं।